सूरज सूरज कहने दो कहते ही रहने दो सच झूठ हम क्यों सबको बताए पूरी है मस्ती में भरी मस्ती में इस खुशी में हम नाचे गाए किसको पता किसको पता किसने किया सब कहते हैं Once more! Once more! Once more! सूरज सूरज कहने दो कहते ही रहने दो सच झूठ हम क्यों सबको बताए पूरी है मस्ती में भरी मस्ती में इस खुशी में हम नाचे गाए किसको पता किसको पता किसने किया सब कहते हैं ये नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा कधी आपण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ रोजच्या प्रमाणे फुल खतरनाक झालेला आहे. तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण जे काही मटेरियल यूज करतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देतच असतो. त्याचबरोबर तुम्हाला जर का तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण आली किंवा मटेरियल डाउनलोड होत नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनेलचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे व टेलिग्राम चॅनेलचे नाव आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला टेटस एडिटिंग करताना जर का काही प्रॉब्लेम येत असेल किंवा टेटस तुमचा सेव्ह होत नसेल, याबाबत कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व इंस्टाग्रामचे नाव आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या फुल खतरनाक व्हिडिओ एडिटिंगला सुरुवातच करूया. मित्रांनो, बीटमार्क प्रोजेक्ट लिंक इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस दिसून जाईल. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक PNG व ब्लॅक शॅडो PNG ऑलरेडी सेट करून दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आता स्टार्टिंग पॉईंटवरती येऊन प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप ॲड करायची आहे. अशा प्रकारची ही व्हिडिओ क्लिप आहे. मित्रांनो, ही ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 13.9 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे व ह्या क्लिपवरती क्लिक करून इथे आपल्याला काय करायचं आहे, याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे कट केल्यानंतर परत आपल्याला स्टार्टिंग पॉईंटवरती येऊन प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, एक ओव्हरले इफेक्ट ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो, ही ओव्हरले इफेक्ट ॲड केल्यानंतर ह्या ओव्हरले इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये जायचं आहे व लाईटनी ऑप्शनवरती जाऊन स्क्रीन हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी साऊंडच्या ऑप्शनवरती जाऊन याचा साऊंड पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बीटवरती जाऊन याचा एक्स्ट्रा पार्ट असा कट करून टाकायचा आहे. कट केल्यानंतर मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी इथून पुढे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत बीट बाय बीट. मित्रांनो, फोटो ॲड करण्यासाठी या ठिकाणी प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन या ठिकाणी तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता. मी या ठिकाणी आता गॅलरीतील फोटो माझे ॲड करून घेतो. अशा स्टेपमध्ये मित्रांनो, शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. मी फोटो ॲड केलेली एक प्रिसेट तयार करून ठेवलेली आहे. मी त्या प्रिसेटवरती घेऊन जातो तुम्हाला. मित्रांनो, बघू शकता मी या ठिकाणी बीट बाय बीट सर्व फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्या. मित्रांनो, फोटो ॲड केल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी असं खाली स्क्रोल करायचं आहे व या ठिकाणी ही जी किंगची जी PNG दिसत आहे व ही ब्लॅक शॅडो PNG दिसत आहे, ही स्क्रोल करून अशी वरती घेऊन यायचं एक नंबरला.
मित्रांनो अशा प्रकारे वरती घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी आपल्याला 13.9 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे व प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपल्याला एक ओव्हरली इफेक्ट ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो ही अशा प्रकारची ओव्हरली इफेक्ट आहे. ही ॲड केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे व ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटन ऑप्शनवरती जाऊन स्क्रीन हा इफेक्ट सिलेक्ट करून साईडला टच करायचा आहे. एवढं केल्यानंतर आपल्याला लास्टला यायचं आहे व इथून पुढे याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आहे. मित्रांनो कट केल्यानंतर आता आपला व्हिडिओ बऱ्यापैकी झालेला आहे. आता इफेक्ट द्यायचा आहे. मित्रांनो इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे व शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 2 शेक इफेक्ट दिसून जातील. मित्रांनो त्यातील काय करायचं आहे, पहिला शेक इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघू शकता कॉपी केलेला आहे. त्यानंतर बॅक येऊन चालू प्रोजेक्टवरती जायचं आहे. चालू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला या ठिकाणी एकाड एक फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे. हा जो इफेक्ट आहे मित्रांनो, हा पहिल्या फोटोला या ठिकाणी देऊन टाकायचा आहे व साईडला टच करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा नाही, डायरेक्ट तिसऱ्या फोटोला. त्यानंतर चौथ्या फोटोला द्यायचा नाही, डायरेक्ट 5व्या फोटोला. अशा प्रकारे एकाड एक फोटोला इफेक्ट हा द्यायचा आहे शेवटच्या फोटोपर्यंत. मित्रांनो तेवढा इफेक्ट दिल्यानंतर परत बॅक यायचा आहे व शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी दुसरा जो शेक इफेक्ट दिसत आहे, हा शेक इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे व बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला चालू प्रोजेक्टवरती जायचं आहे. चालू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी आपण सुरुवातीच्या फोटोला इफेक्ट दिला होता. आता आपल्याला जे राहिलेले फोटो आहेत त्या सर्व फोटोंना इफेक्ट देऊन टाकायचा आहे. मित्रांनो मी इफेक्ट का देत नाही तर व्हिडिओ लॅग होतोय, परत व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार नाही म्हणून मी फोटोंना इफेक्ट देत नाही. मित्रांनो शेवटच्या बीटपर्यंत व्यवस्थित एकाड एक फोटोंना राहिलेल्या इफेक्ट द्यायचा आहे. मित्रांनो इफेक्ट देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, आता या ठिकाणी आपल्याला बॉर्डर PNG ॲड करायचे आहे. त्यासाठी काय करायचं आहे, स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला बॉर्डर PNG ॲड करून घ्यायचे आहे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मी बॉर्डर PNG ॲड केलेले आहे. या बॉर्डर PNG वरती क्लिक करून शेवटच्या बीटपर्यंत असे लांबवून घेतो. लांबवून घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा लोगो ॲड करणार असाल तर करून घ्या, मी काही लोगो ॲड करत बसत नाही. त्यानंतर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनेलवरती जर का नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो पुढील व्हिडिओ येतोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.